नगर दक्षिण लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ तपोवन रोड तपोवन मंदिरात नारळ फोडून येथून भव्य प्रचार फेरी काढण्यात आली। या प्रसंगी उमेदवार निलेश लंके, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे, युवा सेनेचे विक्रम राठोड, अशोकराव बाबर, संजय शेंडगे, संजय बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, सुरेश तिवारी, गिरीश जाधव आदींसह महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी बाळासाहेब बोराटे म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार फेरीस नगर उपनगर भागांमध्ये जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। यावर त्यांच्या लोकप्रियतेची प्रचिती येत आहे। नगर उपनगर भागातून त्यांच्या विजयासाठी शिवसेना प्रयत्नशील असून जास्तीत जास्त मताधिक्य हे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आपसह आघाडीचे पदाधिकारी सहभागी नगर उपनगर भागांमध्ये मिळवून दिले जाईल। नगरच्या विकासासाठी निलेश लंके हे खासदार होणं गरजेचं आहे, त्यामुळे नगरकरांनी त्यांना उत्स्फूर्त मतदान करावे असं आवाहन केलंय। यावेळी शहर काँग्रेसचे किरण काळे म्हणाले, नगरमध्ये आज अनेक प्रश्न प्रलंबित आहे। सध्याच्या खासदारानं काही कामं केले नसल्याने आपणास काम करणारा खासदार दिल्लीला पाठवायचा आहे। निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीच्या काळात पारनेरमध्ये जी विकास कामे केली त्याच पद्धतीने दक्षिणमध्येही विकास कामे करणारा खासदार झाला पाहिजे। यासाठी निलेश लंके हेच योग्य उमेदवार आहेत असं सांगितले। यावेळी किरण काळे म्हणाले, लोकप्रतिनिधी तपोवन रोड उपनगर भावा असावा हे निलेश लंके यांनी दाखवून दिलं आहे, त्यामुळे खासदार म्हणून त्यांना लोकांनी स्वीकारले आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांच्या पाठीमागे उभी असून त्यांच्या प्रचार फेरीस मिळत असलेल्या प्रतिसादातून दिसून येत आहे। निलेश लंके यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीचे सर्वच पक्ष सरसावले आहेत। ते प्रभाग क्रमांक 7 या ठिकाणी प्रचाराचा सुरुवात ही लोकनेते निलेश लंके यांच्या स्वतःच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे। तुम्ही पाहताय की प्रचंड गर्दी, प्रचंड उत्साह आणि लोक आता त्यांच्या स्वागतासाठी दारादारात उभे आहेत। व्यापारी असतील, दुकानदार असतील, कष्टकरी असतील, ते त्यांचं स्वागत करतायत। टीव्हीचे सर्वे येत आहेत, सर्वेत सांगितलं जात आहे की निलेश लंके सर्वेत पुढे आहेत। निलेश लंके हे सर्वेत नाहीत, ते जनतेच्या मनात पुढे गेलेत खूप। त्यामुळे आता ही गरिबी विरुद्ध श्रीमंतीची लढाई लोकांनी हातात घेतलेली आहे। त्याच्यामुळे धनशक्तीच्या विरोधामध्ये जनशक्तीचा विजय होणार। 4 जूनला निलेश लंकेंच्या अंगावरती त्या ठिकाणी गुलाल पडणार म्हणजे पडणार। निलेश लंके यांची प्रचार रॅली तपोवन भागातून आज या ठिकाणी निघालेली आहे आणि या ठिकाणचा रिस्पॉन्स पाहता की ते निश्चितच मोठ्या मताधिक्याने ही जनता निवडून देईल अशी एकदम पक्की ठाम विश्वास लोकांनी व्यक्त केलेला आहे। या ठिकाणी जो लोकांचा रिस्पॉन्स पाहता की अतिशय भव्य स्वागत होत आहे त्यांचं।